हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती? टाइम फॉर नेशन्स फेसिंग टेररिस्ट टू युनियनाइज इज लुला. बरोबर. तर आपल्याला माहिती की एआय इम्पॅक्ट समिटसाठी भरपूर देशांचे प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर आलेले आहेत. त्याचबरोबर ब्राझीलचे जे प्रेसिडेंट होते ते सुद्धा भारतात आले होते. मग एआय इम्पॅक्ट समिट बरोबरच काही बायलॅटरल ट्रिटीज, बायलॅटरल ॲग्रीमेंट्स वगैरे खूप ते पण साइन झालेलं आहे. त्याच्याबद्दल मग कोणते ॲग्रीमेंट साइन झाले होते? त्याच्यात सगळ्यात पहिले होतं की आपला जो ट्रेड होता ब्राझील बरोबरचा, जो अराउंड $15 बिलियन अराउंड आहे. त्याच्यात आपण सांगितलं की 5 वर्षामध्ये तो ट्रेड जो आहे तो $20 बिलियन पार करायचा आपल्याला. त्याचबरोबर क्रिटिकल मिनरल्सच्या बाबत आहे, तो एक त्याच्याबद्दल एक इम्पोर्टंट ट्रिटी साइन झालेली आहे. त्याचबरोबर डिजिटल गोष्टींबाबत, मिनरल्सबाबत ह्याच गोष्टीवर बऱ्याच ट्रिटीज साइन झालेल्या आहेत. त्याचबरोबर जे प्रेसिडेंट आहेत ब्राझीलचे त्यांचं म्हणणं आहे, की जे छोटे देश असतात किंवा एखादा छोटा देश मोठ्या देशाबरोबर ट्रिटी वगैरे करत असतो, अग्रीमेंट करत असतो, निगोशिएशन करत असतो, तेव्हा बऱ्याच वेळा काय होतं, की मोठ्या देशाच्या हिशोबाने, त्यांच्या हिशोबाने अग्रीमेंट साइन केली जातात. त्याच्यामुळे अशा वेळेस काय केलं पाहिजे, की जे सगळे छोटे देश आहेत, त्यांनी एकत्र येऊन निगोशिएशन केले पाहिजे. जेणेकरून जे निगोशिएशन असेल, ती इक्वल टर्म्सवर झाली पाहिजे. मग ह्या बाबतीत त्यांचं म्हणणं कशाबद्दल आहे? की त्यांचं म्हणणं जे ग्लोबल साउथचे जे कंट्रीज आहेत, ग्लोबल साउथ म्हणजे काय जे इकॉनॉमिकली थोडेसे मागे राहिलेले आहेत, डेव्हलपिंग आहेत, लेस डेव्हलप वगैरे कंट्रीज आहेत. त्यांनी जेव्हा ग्लोबल नॉर्थमधले म्हणजे की डेव्हलप कंट्रीज जसं यूएस झालं, युरोपियन युनियन वगैरे झालं, त्या कंट्रीशी जेव्हा अग्रीमेंट वगैरे करतील, अशा वेळेस जी ट्रिटी असेल ती इक्वल टर्म्सवर नेणार कधी? जेव्हा ग्लोबल साउथ एक युनिफाईडली त्याला समोर जाईल, बरोबर? दुसरी गोष्ट आपल्याला माहिती की ब्राझील आणि इंडिया असे 2 देश होते, त्यांच्यावरती सर्वात जास्त म्हणजे 50% पेक्षा जास्त टॅरिफ लावले होते यूएसएने. बरोबर. त्याच्यामुळे इंडिया आणि ब्राझीलचे जे रिलेशन होते त्या बाबतीत सुधारले होते. बरोबर. मग ती एक गोष्ट झाली. मग त्याच्यामध्ये अजून कोणते कारणं होती ब्राझीलचे आणि इंडियाचे बरोबर येण्यासाठी? एक ब्रिक्स होतं, जी खूप मोठी पार्टनरशिप आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ब्राझील आणि इंडिया फाउंडिंग मेंबर्स आहेत. त्याच्यानंतर G20 मध्ये झालं. त्याच्यानंतर ग्लोबल साउथ झालं. बरोबर. हे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यावरती इंडिया आणि ब्राझील जे आहेत, ते मल्टीनॅशनल जे ऑर्गनायझेशन्स आहेत, ट्रीटमेंट एग्रीमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये ते एकत्र येतात. त्याचबरोबर मग हे जे ऑर्गनायझेशन्स आहेत, ते सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. जसं आपल्याला माहिती की 2026चं ब्रिक्सचं जे समिट आहे, ते इंडियामध्ये होस्ट होणार आहे. बरोबर. मग त्याच्यामुळे ब्रिक्स जी संघटना आहे, ते झालं. मग त्याच्यामध्ये ब्राझीलचा रोल झाला, तो सुद्धा इम्पोर्टंट आहे. त्याच्यानंतर मग ब्राझीलच्या बाबत बेसिक गोष्टी झाल्या, की मग ब्राझीलची जिओग्राफी झाली. त्याच्यानंतर त्यांचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन कशाचं आहे, रिझर्व्ह कशाचे आहेत. त्याच्यानंतर एक्सपोर्ट झाले, इम्पोर्ट झाले, या गोष्टी झाल्या. नेबरिंग कंट्रीज झाल्या. त्याच्यानंतर तर सगळ्याला आपल्याला माहिती आहे, की Amazonचं जंगल आहे. मग ते किती कव्हर आहे. ती Amazon जी रिव्हर आहे ती झाली. Amazon बेसिन ती गोष्टी झाल्या. त्याचबरोबर इंडिया ब्राझीलचं जे आत्ताच्या ॲग्रीमेंट झाले, त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कोणती होतं ट्रेड ॲग्रीमेंट जसं आपण म्हटलं, की 15चं आपल्याला 20 करायचं, $20 बिलियन पर्यंत न्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये ट्रेडमध्ये इंडिया काय इम्पोर्ट करतो? इंडिया काय एक्सपोर्ट करतो? बरोबर? या गोष्टी म्हणजे इंडिया सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टी इम्पोर्ट करतो त्यांच्याकडून, आपण सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टी एक्सपोर्ट करतो. त्याच्यानंतर क्रिटिकल मिनरल्स बाबत जी हे झाली, ॲग्रीमेंट झाले, ते काय झाले? कोणत्या एरियाजमध्ये आपण कॉपरेशन करणार आहे ब्राझील बरोबर, या गोष्टी झाल्या. या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. मग क्रिटिकल मिनरल्स आपल्याला माहिती की इंडिया जो आहे, तो मोठ्या प्रमाणात ब्राझीलकडून मिनरल्स इम्पोर्ट करतो, बरोबर? मग क्रिटिकलच्या बाबतीत ब्राझीलकडे सगळ्यात जास्त कोणत्या ह्याचे रिझर्व्हज आहेत क्रिटिकल मिनरल्सच्या बाबतीत? रेअर अर्थ एलिमेंट्सच्या बाबतीत सगळ्यात जास्त रिसोर्स ब्राझीलकडे कोणते आहेत, ते आपल्याला माहीत पाहिजेत. बरोबर? मग त्याचं प्रोडक्शन झालं, हे सगळ्यात जास्त कोणतं आहे? ही गोष्ट एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची प्रीसाठी. पुढची न्यूज काय होती, की टुरिस्ट वॉचेस वाइल्ड एलिफंट्स इन्क्लूडिंग काल्स गॅदर ॲट द Ernakulam रिव्हर इन केरला's Ernakulam district to drink water from the forest of the Mallatur division. बरोबर? मग त्याच्यानंतर कोणती सांगितली अजून त्यांनी? मग याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की अर्नाकुलम रिव्हर आणि केरळाचं कोणतं एर्नाकुलम डिस्ट्रिक्ट जे आहे ते झालं. मग याच्यामध्ये ते आपल्याला माहित पाहिजे. मग या एरियाजमध्ये म्हणजे केरलामध्ये एलिफंटची पॉप्युलेशन किती आहे? सर्वात जास्त आहे का कसं आहे? केरलामध्ये म्हणजे एलिफंटच्या पॉप्युलेशन बाबत नेशन वाईड केरलाचा नंबर कितवा आहे? तर मग त्याच्यानंतर ही एर्नाकुलम रिव्हर झाली. त्याच्यानंतर ती रिव्हर कुठे आहे? कोणत्या स्टेटमधून वाहती? म्हणजे कोणाची ट्रिब्युटरी आहे? की मग सिंगल हँडेडली वाहते ती? या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या प्रीसाठी इम्पोर्टंट आहेत.
पुढची न्यूज काय होती की सेरिकल्चर फार्मर्स टेक द सिल्क रूट टू प्रॉस्पेरिटी, बरोबर. आता ही न्यूज आपल्याला कशासाठी महत्वाची, आपल्याला माहिती GS3 मध्ये आपल्याला ऍग्रिकल्चरचा टॉपिक आहे, त्याच्यानंतर मग कसं ऍग्री रिलेटेड जे बिझनेस असतात ना, बरोबर, जेणेकरून आपण आपले जे फार्मर्स आहेत त्यांची आपण इन्कम वाढवू शकतो. जसं आपल्याला माहिती आहे, आपल्या प्राईम मिनिस्टर म्हणले होते की आपल्याला फार्मर्सचं इन्कम डबल करायचं, बरोबर. मग त्या हिशोबाने फक्तच ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स बरोबरच हे साईड बिझनेसेस झाले, जेणेकरून फार्मर्सचं इन्कम वाढवू नये. त्यासाठी हा एक इम्पॉर्टंट होता. मग त्याच्यामध्ये सेरिकल्चर काय असतं, ते कसं तयार केलं जातं, या सर्व ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला माहित पाहिजे. त्याचबरोबर आपल्या कंट्रीमध्ये कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त त्याचं प्रोडक्शन होतं, बरोबर. मग आपण एक्सपोर्ट पण करतो का, मग करतो तर कोणत्या देशाला करतो, ह्या सुद्धा एक गोष्टी आपल्याला महत्वाच्या. पुढची न्यूज काय होती की पार्लिमेंट हिस्टॉरिक लॉ अँड एक्सटेंडेड वेट फॉर वुमेन. जसं आपल्याला माहिती की 2023 मध्ये अमेंडमेंट आणली होती, कोणती आणली होती, वुमेन्स रिझर्वेशन ऍक्ट. त्याच्यामध्ये काय केलं होतं की लोकसभा आणि राज्य विधानसभा वगैरे असेल त्याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं गेलं होतं, बरोबर. मग याच्याबद्दल आपण काय त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन होत्या की ही 2029 पासून लागू होईल, पण त्याला अट काय होती, जर डिलिमिटेशन आणि सेन्सस पूर्ण झालं असेल तर, बरोबर. मग याच्यामध्ये रायटर्सचं काय म्हणणं आहे की आपण जी अट टाकलेली की सेन्सस पूर्ण झालं पाहिजे, त्याच्या बेसिसवरती डिलिमिटेशन झालं पाहिजे आणि त्या बेसिसवरती जे नवीन स्टेट सीट्सचं जे अलोकेशन वगैरे होईल, त्या बेसिसवरती 33% जे रिझर्वेशन असेल ते वुमेनला मिळेल, बरोबर. मग ह्याच्यामध्ये रायटरचं म्हणणं आहे की हा जो टाइमलाईन आपण डिसाईड केला होता आणि ह्या टाइमलाईन नुसार 2029 मध्ये दिलं पाहिजे होतं, पण हा टाइमलाईन प्रत्यक्षात किंवा प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट होण्यासारखा नाहीये. कारण 2027 मध्ये जर सेन्सस प्रोजेक्टेड आहे, 2027 मध्ये सुरू होणार. त्याच्यानंतर तो सगळा डेटा कलेक्ट होणार, त्याचं अनालिसिस होणार, मग त्याला 1 ते 1.5 वर्ष लागणार. त्या बेसिसवरती डिलिमिटेशन कमिशन बसणार आणि त्याच्यावरती जे त्याचं म्हणणं आहे की आता पण जे डिलिमिटेशन कमिशन होते त्यांनी मिनिमम 3 वर्ष तरी घेतलेले आहे. मग या बेसिसवरती 2034च्या इलेक्शनमध्ये जे जनरल इलेक्शन असेल लोकसभेचं, त्या इलेक्शन पर्यंत आणि इव्हन कदाचित होऊ शकते 2034च्या इलेक्शन मध्ये सुद्धा हे रिझर्वेशन वुमनसाठी अवेलेबल नाही होणार, बरोबर. मग अशा बाबतीत काय केलं पाहिजे? मग त्याच्यामध्ये कोणते-कोणते अडथळे आहेत? मग त्याच्यात त्यांनी जसं सांगितलं. मग आपण म्हणतो की सेन्सस झालं, त्याच्यानंतर डिलिमिटेशन कमिशन झालं. हे प्रीसाठी महत्त्वाचे मुद्दे. जसं आपल्याला माहिती आहे की डिलिमिटेशन कमिशनबद्दल विचारलं सुद्धा आहे की ओव्हरऑल किती वेळा डिलिमिटेशन कमिशन इंडिपेंडन्स नंतर किती वेळा डिलिमिटेशन कमिशन स्थापन झालेलं आहे. मग ते कसं आहे की कॉन्स्टिट्यूशनल बॉडी मध्ये आर्टिकल 82 अंडर स्थापन केली जाते. मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येतो की त्याला कोण स्थापन करतं? प्रेसिडेंट करतं, प्राईम मिनिस्टर करतं, कॅबिनेट करतं. या गोष्टी झाल्या. सेन्सस बद्दलच्या काही बेसिक गोष्टी झाल्या ज्या प्रीसाठी महत्त्वाच्या असू शकतात. मग जसं आपल्याला माहिती आहे की त्याच्यानंतर की डिलिमिटेशन ओव्हरऑल किती किती वेळा बसलं गेलंय, त्या गोष्टी, बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांचं दुसरं म्हणणं काय की होऊ शकतं की डिलिमिटेशन वगैरे नंतर 543 जे सीट्स आहेत लोकसभेच्या, फक्त तेवढं न होता त्याच्यामध्ये वुमन्सला रिझर्व्हेशन न देता तुझा नंबर आहे तो वाढू शकतो. 800 पर्यंत किंवा 888 पर्यंत दिला जाऊ शकतो. त्याच्यातले 1/3 सीट्स जे असतील, ते महिलांसाठी रिझर्व्ह केले जातील. याच्यामुळे काय होणार की आहे तो पुरुषांचा टक्का वगैरे काय आहे, तर त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट नाही करावं लागणार. फक्त महिलांचा नंबर जो एक्सपांड होणार आहे ओव्हरऑल नंबर, त्याच्यामध्ये महिलांचा नंबर ॲड होईल. बरोबर? मग ही एक गोष्ट झाली. मग त्यांचं म्हणणं आहे की असं असेल तर मग का वेट करायला लावता तुम्ही महिलांना? दुसरी गोष्ट, मग आता ह्याच्यामध्ये एक्झामसाठी काय-काय महत्वाचं की हा ॲक्ट महत्वाचा आहे. प्री बाबतीत सुद्धा. त्याच्यानंतर आपण म्हटलं की सेन्सस झालं, डिलिमिटेशन कमिशन झालं. या गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता जसं रायटरनी म्हणले की हा जो ॲक्ट आहे, तो फक्त लोकसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज आहेत, त्यांनाच ॲप्लिकेबल आहे. मग राज्यसभा आणि स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहेत त्यांच्यासाठी ॲप्लिकेबल नाहीये. बरोबर? मग ही जी अमेंडमेंट ॲक्ट आहे, तो कितवा ॲक्ट होता त्या गोष्टी झाल्या. मग ह्याच्यामध्ये अजून त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात, की ह्याच्यामध्ये काय-काय प्रॉब्लेम्स अजून येऊ शकतात. बरोबर? मग हे ओव्हरऑल त्यासाठी मग मेन्ससाठी सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे, की आपण जे महिलांसाठी आरक्षण म्हणा किंवा काही सुविधा करायचं म्हणतो. पण त्याच्यासाठी ग्राउंड वर्क किंवा प्रॅक्टिकल जेव्हा इम्प्लिमेंटेशन करायला लागतं, त्याच्यामध्ये काय-काय अडथळे येतात, कसे येतात. ठीक आहे? पुढची न्यूज काय होती, की इंडियाज लीप फ्रॉम बॅक ऑफिस टू ग्लोबल ब्रँडर्स. जसं आपल्याला माहिती की इंडियामध्ये जेव्हा आयटी कल्चर सुरू झालं, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर काय करायचं आपण मेजरली इंडिया जी होती आयटी इंडस्ट्री, ती मेजरली बॅक ऑफिस म्हणून काम करायची. यूएस किंवा युरोपियन कंट्रीजच्या साठी. आता हळू काय लागलं ना, इंडियामध्ये आयटीचं जे प्रॉपरली डीप रूट्स तयार झाल्यामुळं, इंडिया आता फक्त बॅक ऑफिस म्हणून काम नाही करत आहे. एक इनोव्हेशन त्याच्यानंतर काय जसं त्यांना म्हणणं आहे, की आता फक्त आपण सपोर्ट नाही देते पेरेंट कंपनीला, आपण त्याचं फ्युचर झालं, ट्रान्झिशन झालं, कॉस्ट कटिंग सेंटर टू ग्लोबल ग्रोथ इंजिन्स.
ह्यामध्ये आपण इंडियात प्रॉपरली रोल प्ले करायला लागला, बरोबर. मग त्याच्यामध्ये AI झालं, R&D झालं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी क्रिएशन झालं. याच्यामध्ये इंडियन्सचा रोल जो आहे तो प्रॉपरली आणि सिग्निफिकंट व्हायला लागला, बरोबर. मग या हिशोबाने हा जो आर्टिकल होतो ते महत्वाचं आहे. पुढची न्यूज काय होती की प्रोटेक्टिंग द फ्रीडम ऑफ स्पीच ऑफ एमपीज, बरोबर. मग आपल्याला माहिती की आपले जे एमपी वगैरे असतात लोकसभेतले राज्यसभेतले, त्यांना फ्री स्पीचचा एक अधिकार असतो, जो कॉन्स्टिट्युशनल अधिकार आहे, बरोबर. मग तो कोणत्या अधिकार दिले? गॅरंटेड बाय आर्टिकल 105 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, की त्यांना फ्रीडम ऑफ स्पीच दिलेला आहे हाऊसेसमध्ये. पण जसं आपल्याला माहिती आहे की सिटीजनसाठी सुद्धा फ्रीडम ऑफ स्पीच दिले आर्टिकल 19 मध्ये, फंडामेंटल राईट म्हणून. पण त्याला सुद्धा काही रेस्ट्रिक्शन्स असतात, बरोबर. जे आर्टिकल म्हणजे जे कॉन्स्टिट्यूशन मध्येच दिलेले आहेत. पण एमपीला जो फ्रीडम ऑफ स्पीच दिलाय कॉन्स्टिट्युशनली, त्याला काही रेस्ट्रिक्शन दिलेले गेलेत, की या गोष्टी तुम्ही बोलू शकत नाहीत, या गोष्टी अशाच बोलल्या पाहिजेत वगैरे. तर ह्या ज्या आहेत, मग त्याच्याबाबतचे काही रूल्स वगैरे आहेत. मग हे जे रूल्स म्हणा किंवा रेस्ट्रिक्शन्स म्हणा, हे आपल्याला माहित पाहिजेत की हे आलेत कुठून. मग हे कॉन्स्टिट्युशनली आले, की लोकसभा राज्यसभेचे रूल्स आहेत प्रोसिडिंगचे, की ऍक्ट अंतर्गत आलेले. ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला प्रीसाठी खूप महत्वाच्या, बरोबर. आणि त्याची इम्प्लिमेंटेशन कोण करतं, त्याची फायनल ऑथॉरिटी कोण राहतं, बरोबर. या ज्या गोष्टी त्या आपल्याला प्रीसाठी महत्वाच्या आणि त्याचबरोबर एक मेनसाठी सुद्धा महत्वाचं आहे, की आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, अपोजिशनचा रोल जो आहे, अपोजिशनचा रोल इन डेमोक्रेसी, इन हेल्दी डेमोक्रेसी, तो काय असतो. आणि त्याचबरोबर असं पण येऊ शकतं, की हाच प्रश्न स्पीकरच्या रोल बद्दल पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, की मग मेन्सच्या बाबतीत हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, की एक हेल्दी डेमोक्रेसी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा हेल्दी ऑपोजिशन जे आहे ते मेंटेन राहण्यासाठी, त्यांचा आवाज प्रॉपरली पोहोचण्यासाठी, त्यांचं क्रिटिसिझम प्रॉपरली पोहोचण्यासाठी स्पीकरचा रोल काय असतो, किंवा एक हेल्दी डेमोक्रेसी म्हणून वर्क करण्यासाठी अपोजिशनचा रोल काय, त्यांना कोणते अधिकार दिले जातात, दिले गेलेले आहेत, त्यांच्यानंतर त्यांच्यावरती काय काय रेस्ट्रिक्शन आहेत किंवा पार्लमेंटमध्ये बोलताना कोणते कोणते रेस्ट्रिक्शन्स असतात, कोणत्या भाषेत बोललं पाहिजे, कोणते शब्द किंवा काय, या सर्व ज्या गोष्टी त्या आपल्या प्री आणि मेन्स दोन्हीसाठी महत्वाच्या आहेत. पुढची न्यूज काय होती? वाय आर ॲपल ट्रेडर्स इन जम्मू काश्मीर आर वरीड. जसं आपल्याला माहिती की इंडियाचं यूएस बरोबर ट्रेड डील, इंटरिम ट्रेड डील झाली होती. त्याच्यानंतर जी इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये ट्रेड डील झाली होती, एफटीए साइन झाला होता. त्याच्यामध्ये काय झालं होतं? सॉरी, जे त्यांनी सांगितलं की जे इंडिया काय बेसिक कस्टम ड्युटी होती, जी युएस मधून येणाऱ्या ऍपल्स वरती, ती 50% वरून 25% केली होती, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मिनिमम इम्पोर्ट प्राइस लावली होती की ती ₹80 पर किलोग्राम असेल. हा एक गोष्ट झाली. त्याचबरोबर जेव्हा आपण इंडियन युरोपियन ट्रेड डील होते, त्याच्यामध्ये काय सांगितलं की फ्रेश फ्रूट त्याच्यावरची जी इम्पोर्ट ड्युटी होती, ती पण 20% पर्यंत रिड्यूस केली होती. पण त्याच्यामध्ये टॅरिफ रेट कोटा जो ऍड केला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एका वर्षात फक्त 50,000 पर्यंतच जे फ्रुट्स असतील ते जे ॲपल्स असतील ते अलाऊ केले जातील. पण त्याचबरोबर हा जो नंबर आहे, तो पुढच्या 10 वर्षात 1,00,000 पर्यंत घेऊन चालला. मग ह्याच्यामुळं काय झालं, आपल्या भारतातले जे सफरचंद वगैरे त्याचे जे कल्टिव्हेटर्स होते, त्यांना प्रॉब्लेम झाला, की या पद्धतीने कसं होणार, की भारतातलं ॲग्रीकल्चर झालं, जे छोटे-छोटे म्हणजे मोठे फार्म्स असतात, टेक्नॉलॉजिकली तेवढे ॲडव्हान्स नसतात. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी असतात, कोल्ड स्टोरेज वगैरेच्या. याच्यामुळं काय होणार ना, आपले फार्मर्सला तो प्रॉब्लेम होणार. मग त्यांना असं होणार, की प्रॉफिटसाठी त्यांना खूप प्रॉफिट होणार नाही. त्याच्यानंतर जे मोठे यूएस वगैरे झाले, ईओ मधले झाले फार्मर्स, ते खूप कमी किमतीमध्ये त्यांचे जे ॲपल्स किंवा बाकीचे फ्रुट्स असतील ते विकू शकतात. याच्यामुळे आपल्या फार्मर्सचा जो मार्केट आहे, मार्केट ॲक्सेस तो निघून जाईल. याच्यामुळे त्यांना म्हणणं आहे, की ते पूर्णपणे लॉसमध्ये निघून जातील. मग याच्यामध्ये काय आपल्याला जसं माहिती आहे, की याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की जे-एंड-केमध्ये Appleचं प्रोडक्शन किती होतं? त्याच्यामध्ये भारताच्या बाबतीत किती नंबरला आहे त्याचं सगळ्यात जास्त? त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अजून कोणते-कोणते फ्रुट्स पिकवले जातात? त्याच्यामध्ये कोणते-कोणते पियर, ॲप्रिकॉट, पीच, प्लम, चेरी, सायट्रस, मँगो, वॉलनट, आल्मंड एक्सेट्रा. आता हे फ्रुट्स झाले. मग ह्याबाबत सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे, की ह्याचे नंबर किती आहेत अंदाजे? ओव्हरऑल भारतामध्ये बाकीच्या स्टेट्समध्ये काय आहेत? त्याचबरोबर सफरचंद जे अजून कोणत्या-कोणत्या राज्यात आहेत भारतातल्या? तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, नागालँड, सिक्कीम इथं सुद्धा सफरचंद मोठ्या प्रमाणात उत्पन्न केलं जातं, बरोबर. मग त्याचबरोबर त्यांनी सांगितलं, की आपले जे शेतकरी आहेत, त्यांना नक्की फिअर काय? जसं आपण म्हणलं, की गव्हर्नमेंट पॉलिसीज असतात, टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन झालं, जे वेस्टर्न कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होतात. त्याचबरोबर कोल्ड स्टोरेजचा प्रश्न असतो. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं, की एक जो फार्मर आहे यूएस वगैरे मधला, तो 50 प्लस हेक्टरमध्ये त्याचं काम असतं आणि आपले जे
आपल्याकडे जे आहे जम्मू काश्मीरमध्ये 0.40 हेक्टर वरती होतं. त्याच्यामुळे कसं होतं की पर हेक्टर वरती फक्त 7 ते 8 टन उत्पन्न घेतलं जातं भारतात. जे वेस्टर्नमध्ये किती 40 ते 70 टन पर हेक्टर आहे. याच्यामुळे काय होणार की आपले जे फार्मर्स आहेत त्यांना लॉस होणार आणि एका लेव्हल नंतर कसं होणार की हा लॉस बेअर करत ते मार्केटमधून गायब होणार आणि जे आपल्याकडे जे ॲपल असेल ते फक्त आणि फक्त इम्पोर्टेड असेल. आपल्याकडे ओरिजिनल जे आहे ते राहणारच नाही. मग ह्या प्रॉब्लेमबद्दल त्यांचं म्हणणं आहे. बरोबर? मग हे अशा सगळ्या गोष्टी ट्रीबद्दलच्या की Appleच्या बाबत प्रोडक्शन झालं, की जम्मू काश्मीरचा किती रोल आहे, बाकीच्या स्टेट्समध्ये कोण आहे, किती आहे त्याचं हे. मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात एक्सपोर्ट करतो का? मग त्याचबरोबर जसे बाकीचे जम्मू काश्मीरच्या बाबत बाकीचे फ्रुट्स दिलेत, पियर, ॲप्रिकॉट, पीच, प्लम ह्यांचं याबाबत त्यांच्या बाबतीत पण हाच रोल गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. बरोबर? पुढची न्यूज काय होती? साऊथ कोरिया कंडेम्स जपान फॉर होस्टिंग इव्हेंट ओव्हर डिस्प्युटेड आयलँड्स. बरोबर? तर जपान आणि साऊथ कोरियामध्ये एक आयलँड आहे. त्याच्याबद्दल त्यांच्यामध्ये डिस्प्यूट आहे. त्याचं नाव काय त्या आयलँडचं? ताकेशिमा इन जपान आणि डोकडो आणि साऊथ कोरिया. आता साऊथ कोरिया त्या आयलँडला डोकडो म्हणतो आणि जपान त्याला ताकेशिमा म्हणतो. आता जसं आपल्याला माहिती आहे, की 2022च्या अराउंड एक पी-वाय-क्यू होता, की सेनकाकू आयलँड जो आहे, त्याच्याबद्दल पी-वाय-क्यू विचारला होता, की सेनकाकू आयलँडबद्दल काय मत? त्याच्यामध्ये होतं, की तो डिस्प्युटेड आयलँड होता जपान आणि रशियामध्ये. तर तसंच झालं, की मग असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की हा जो टाकेशिमा किंवा डोकडो जो आहे, तो काय? मग तो झाला, की तो एक डिस्प्युटेड आयलँड आहे साऊथ कोरिया आणि जपानमधला, बरोबर? मग आता ह्याच्याबरोबर आपल्याला ह्याचं लोकेशन सुद्धा पाहायचं आहे, की हे एक्झॅक्टली कोणत्या ओशनमध्ये वगैरे येतं. ठीक आहे? चालेल. थँक